तयारी द्यावीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सायली धनावडे कोल्हापूरहून बोलते आपल्याशी. सायली, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, माझा असा प्रश्न आहे की प्रकरण 4 मधलं वर्तुळ कंस मध्ये सिद्धता कशी लिहावी? वर्तुळ कंस प्रकरण 4 मध्ये शाब्दिक स्वरूपामध्ये सिद्धता दिलेली असेल तर त्या ठिकाणी दिलेल्या अटी पूर्ण करणारी मुळामध्ये आकृती काढायला हवी. आणि ही आकृती काढल्यानंतर तुम्हाला त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ यांचे गुणधर्म जे आहेत त्याचं आकलन करून ठेवा. दिलेली मापं लिहा, एकरूप घटक लिहा आणि त्यावरनं या ठिकाणी कुठल्या प्रमेयाचा वापर करता येईल हे जर लक्षात आलं तर सिद्धता सोडवणं सोपं. अगदी. राहुल गौरकर गडचिरोलीहून आपल्याशी बोलते. राहुल, तुझा प्रश्न विचार. राहुल, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा प्रश्न विचार राहुल. माझा प्रश्न असा आहे का, भूमितीतील सर्वच प्रमेय माहीत असणे आवश्यक आहेत का? भूमितीची सगळी प्रमेय जी आहेत ही माहीत असणं गरजेचं आहे, कारण सगळी प्रमेय म्हणून विचारली जात नाही तर त्याच्यावर उपयोजनात्मक, भूमितीचा पेपर हा 41% उपयोजनात्मक असतो. मग त्यावर आधारलेली गणितं विचारली जातात, त्यावर आधारलेल्या छोट्या छोट्या सिद्धता येऊ शकतात. त्यामुळे प्रमेयांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रमेयांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रवीण मांडवे नवी मुंबईहून बोलतोय, आपल्याला फोन करतोय. प्रवीण, तुझा प्रश्न विचार. मला जरा 4थी आणि 5व्या लेसन मध्ये कठीण वाटतंय आणि ते जरा इंग्लिश मध्ये सांगाल का? 4था आणि 5वा धडा त्याला कठीण जातोय. आता ह्या ठिकाणी मी सांगताना थोडं मराठीत. हो चालेल, बोला. या ठिकाणी स्पर्शिका छेदिका प्रमेय पेज नंबर मी सांगते मराठीप्रमाणे थोडंसं 96 आहे किंवा आणि दुसरं जे आहे आंतरलिखित कोणाचं प्रमेय पेज नंबर 90 वर आहे. त्यानंतर छेदणाऱ्या वृत्तछेदिकांचा गुणधर्म 102 102 पानावर आहे. चक्रीय चौकोनाचं प्रमेय 93 पानावर आहे आणि स्पर्शिका वृत्तछेदिका बाह्य विभाजन 104 पानावर आहे. हे जर तुम्ही एवढी किमान प्रमेय 4थ्या याच्यातली पाहिली तर त्याच्यावर उपयोजनात्मक गणितं जी विचारली जातात ती सहजपणाने तुम्हाला सोडवता येतील किंवा त्याच्यावरच्या असलेल्या सिद्धता पण सोडवता येतील. प्रवीणचं समाधान झालेलं असेल. प्रवीण, जी काही थेरम्स आहेत त्या पानावरची ती थेरम्स जर तू केली तर तुला नक्की प्रश्न सोडवता येतील. पंकज भोसले बीडहून आपल्याशी बोलतोय. पंकज, प्रश्न विचार तुझा. परीक्षेत महत्वाचे प्रमेय कोणकोणते येऊ शकतात? आत्ता सांगितल्याप्रमाणे पान नंबर सांगते. पान नंबर 10, पान नंबर 7, पान नंबर 8, पान नंबर 30, पान नंबर 44, पान नंबर 45, पान नंबर 74, पेज नंबर 93 आणि 104. या पानांवरची प्रमेय पुस्तकातली करून ठेवावी आणि बोर्डाने तारांकित असलेली प्रमेय आहेत ही केली तर विद्यार्थ्यांचे पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील. मॅडम, पेपर सोडवण्याच्या दृष्टीने काय टिप्स आहेत? कोणत्या चुका नेहमी विद्यार्थी करतात आणि त्या टाळता येतील? आता ह्या ठिकाणी भौमितिक रचना जर घेतलं तर भौमितिक रचनेमध्ये मुलं रेषाखंड काढतात पण रेषाखंडाला नाव द्यायला विसरतात. त्यानंतर त्याची लांबी किती आहे ते लिहित नाहीत. कोनदुभाजक काढलेला असो, रेषा काढतात तेव्हा रेषाला बाण देणं विसरतात. आंतरवर्तुळ समजा काढलेलं असेल तर आंतरवर्तुळ काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो कोनदुभाजक काढायचा आहे हा लांब घेतला पाहिजे तरच आंतरवर्तुळ चांगलं येतं. जर ते तुम्ही जवळ घेतलं तर आंतरवर्तुळ बऱ्याच वेळा चुकू शकतं. किंवा दुसरं, आंतरवर्तुळ काढा एवढंच वाचतात आणि पुढे त्यांनी दिलेली असते त्रिज्या मोजून लिहा तुम्ही. तर हा भाग इतक्या घाईमध्ये असतो की खाली जर त्रिज्या मोजून लिहिली नाही तर त्याचा मार्क जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा पॉईंट काढताना, बिंदू दर्शवताना हा बिंदू बरोबर पॉइंटेड दर्शवला पाहिजे. कर्कटकचा वापर करायला हवा. जर तो बिंदू घासून घासून खूप त्याची जाडी वाढली तर तुमच्या येणाऱ्या मेजरमेंटमध्ये जे आहे ही अचूकता येऊ शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत सगळ्या साधनांचा वापर करूनच म्हणजे भौमितिक रचनेचा भाग करायचा आहे. किंवा वेळेचं नियोजन तुम्ही म्हणताय ते महत्वाचं आहे. आता वेळेच्या नियोजनामध्ये पहिला प्रश्न जर आपण घेतला तर त्या पहिल्या प्रश्न याबद्दल थोडं विस्ताराने बोलू. वेळेच्या नियोजनाबद्दल सायली मोरे आपल्याशी बोलते तारापूरहून. सायली, प्रश्न विचार तुझा. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा होता की आकृती काढतो तर म्हणजे कसे काढावेत? आकृत्या कशा काढाव्या? आता आकृत्या म्हणजे रचनेमधल्या आकृत्या म्हणायच्या आहेत की मुळामध्ये दिलेल्या गणितातल्या किंवा सिद्धतेमधल्या आकृत्या, त्या जरा स्पष्ट झाल्या तर जास्त बरं पडेल. तरी पण एक जनरल काय टिप्स देऊ शका? आकृत्यांमध्ये जर आपण आता बघायला गेलो तर समजा उदाहरणार्थ अगदी घ्यायचं झालं की त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाला एका बाजूला समांतर असलेली रेषा दाखवायची आहे. तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा 2 भिन्न बिंदूमधनं जात आहे आणि इतर 2 बाजूंना समान गुणोत्तरात विभागते. तर याच्यामध्ये त्रिकोण काढायला हवा. त्याची एक बाजूला समांतर असलेली रेषा समजा EF घेतली आपण
तर ती प्रमाणात विभागते म्हटल्यानंतर ए अपॉन बी बरोबर काय एडी अपॉन EF असेल तर AF अपॉन अचूकता असणं खूप गरजेचं आहे. अभिनय लाडे आपल्याशी बोलतोय. अभिनय, तुझा प्रश्न विचार. हॅलो, मी अभिनय लाडे पुण्याहून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अभिनय, प्रश्न विचार तुझा. अपोलोनियस थेरम आहे. अपोलोनियस थेरम आहे, ते पाठ करायचा का, म्हणजे येऊ शकतो का तो? नाही, अपोलोनियस थिअरम हा विचारला जात नाही. त्याच्यावर उपयोजनात्मक हे अजूनपर्यंतच्या एवढ्या पेपरच्या याच्यामध्ये पाहिलंय की त्याच्यावर गणित विचारलं जातं. गणित विचारलं जातं. आकाश मोहिते पुण्याहून बोलतोय. आकाश, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, आपण प्रमेय समजा असं लिहितो पागो प्रमेयाने किंवा पायथागोरस प्रमेयाऐवजी आपण लिहितो पागो प्रमेयाने, तर तसं लिहिलं तर मार्क काटण्याची शक्यता असते का? आणि या कार्यक्रमाची वेळ जरा बदलावी असं मला वाटतं. या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय असं पूर्ण शब्दात लिहिणं अपेक्षित असतं, कारण त्याला गुण ठेवलेला आहे, त्यामुळे पूर्ण वाक्य लिहावं. अगदी मॅडम आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात. आणि आकाश, तुझ्यासाठी खास मी सांगू इच्छिते आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी की हा जो कार्यक्रम आहे हा आपण 5:30 वाजता दुपारी पुन्हा दाखवू शकतो. त्याच्यामुळे कोणाचा जर पाहणं झालं नाही तर तुम्ही 5:30 वाजता दुपारी बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर तिथे हा कार्यक्रम अपलोड केलेला असतो, तिथे तुम्ही बघू शकता. आणि मॅडम जे काही बोलल्या त्यातल्या महत्वाच्या टिप्स त्यावर तिथे लिहिलेल्या असतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. तयारी 10वीच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.